मित्रांनो, तारीख पे तारीख हा केवळ एका प्रसिद्ध चित्रपटातील संवाद नसून भारतातील कोट्यावधी नागरिक आज प्रत्यक्ष न्यायालयामध्ये ज्या मानसिक आणि आर्थिक त्रासातून जात आहेत त्याचे हे विदारक वास्तव आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या हक्कासाठी दिवाणी न्यायालयामध्ये जाते तेव्हा तिला अपेक्षा असते की न्याय लवकर मिळेल, परंतु दुर्दैवाने वर्षानुवर्षे केवळ तारखा बदलत राहतात, निकाल लागतच नाही. सामान्य नागरिकाच्या मनामध्ये नेहमी प्रश्न येतो की ही तारीख पे तारीख नक्की का मिळते? न्यायालय मुद्दाम वेळ लावते की कायदेशीर प्रक्रियेमध्येच काही गडबड आहे? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण दिवाणी प्रक्रियेचे संपूर्ण वर्गीकरण, तुमचा दिवाणी दावा रेंगाळण्याची खरी कायदेशीर कारणे पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि मानसिक श्रम वाचवू शकता. जर तुम्ही स्वतः एखाद्या कायदेशीर वादामध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण हे समजून घेतले पाहिजे की दिवाणी दाव्याला फौजदारी दाव्यांपेक्षा किंवा फौजदारी केसेसपेक्षा जास्त वेळ का लागतो. बघा, कायद्याचे दोन मुख्य भाग पडतात. त्यापैकी सर्वात प्रथम म्हणजे फौजदारी कायदा. यामध्ये चोरी, खून, मारामारी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. येथे तपास यंत्रणा म्हणजेच पोलीस स्वतः पुरावे गोळा करतात आणि आरोपीला शिक्षा मिळवून देणे हा राज्याचा म्हणजे स्टेटचा उद्देश असतो. परंतु दिवाणी दाव्यामध्ये प्रामुख्याने जमीन जुमला, कौटुंबिक मालमत्ता, करार मोडणे, पैशांची वसुली किंवा मालकी हक्क यासारख्या वादांचा समावेश असतो. दिवाणी दाव्याचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ म्हणजेच पुराव्यांचा भार. म्हणजे जो व्यक्ती कोर्टामध्ये केस दाखल करतो, दावा दाखल करतो, त्यालाच त्याचे म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते. दिवाणी प्रक्रियेचे कामकाज दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार चालते. ही प्रक्रिया अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीची असल्याने यात वेळेचा अपव्यय जास्त होतो. आता आपण कायदेशीर कारणे जाणून घेऊयात की ज्यामुळे दिवाणी दावे वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात. यामधील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे समन्स बजावण्यातील क्लिष्टता. बघा, जेव्हा वादी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो तेव्हा न्यायालयातर्फे प्रतिवादीला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी समन्स काढले जाते. कायद्यानुसार प्रतिवादीला समन्स मिळणे हा त्याचा नैसर्गिक न्यायाचा हक्क आहे, परंतु अनेकदा प्रतिवादी मुद्दाम समन्स स्वीकारत नाही, घराला कुलूप लावतो किंवा पत्ता बदलतो. जोपर्यंत समन्स कायदेशीररित्या बजावले जात नाही तोपर्यंत न्यायालय एकतर्फा निर्णय घेऊ शकत नाही आणि केवळ या प्रक्रियेतच अनेक महिने किंवा वर्षेही निघून जातात. आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे लेखी जबाब आणि अंतरिम अर्जाचा भडीमार. बघा, समन्स मिळाल्यानंतर प्रतिवादीला 30 ते 90 दिवसांच्या त्याचा लेखी जबाब दाखल करावा लागतो, परंतु बरेच वेळा विविध तांत्रिक कारणे देऊन ही मुदत वाढवून घेतली जाते. त्यातच दोन्ही बाजूंकडून न्यायालयामध्ये अनेक अंतरिम अर्ज दाखल केले जातात, जसे की कागदपत्रे मागवणे, न्यायालयामध्ये येण्यास सवलत मिळणे किंवा जैसे ती परिस्थिती राखणे. मुख्य खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी न्यायालयाला या सर्व अर्जावर सुनावणी घ्यावी लागते, ज्यामुळे मुख्य दाव्याला तारीख पडत राहते. आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे दिवाणी दाव्याचा कणा म्हणजेच पुराव्यांचा टप्पा. वादी आणि प्रतिवादी यांच्या साक्ष नोंदवल्यानंतर त्यांची उलट तपासणी म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन घेतली जाते. विरुद्ध पक्षाचे वकील साक्षीदाराला अनेक प्रश्न विचारतात. जर साक्षीदार वेळेवर हजर झाला नाही किंवा वकिलांनी वेळेची मागणी केली तर न्यायालयात केवळ पुढची तारीख देण्याशिवाय पर्याय उरत नाही. आता आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे न्यायाधीशांची कमतरता आणि कामकाजाचा ताण. भारतातील न्यायव्यवस्थेची वस्तुस्थिती अशी आहे की न्यायाधीशांच्या मंजूर पदांच्या तुलनेमध्ये कार्यरत न्यायाधीशांची संख्या अत्यंत कमी आहे. एका दिवाणी न्यायाधीशांच्या दैनिक बोर्डावर रोज 50, 100 किंवा 200 केसेस देखील असतात. त्यामुळे प्रत्येक केसला सखोल वेळ देणे एका दिवसात मानवीदृष्ट्या अशक्य असते. त्यामुळे बऱ्याच केसेसमध्ये केवळ तारीखच मिळते. या कायदेशीर दिरंगाईचा थेट फटका सामान्य नागरिकाला बसतो. प्रत्येक तारखेला न्यायालयामध्ये हजर राहणे, वकिलांची फी देणे, कागदपत्रांचे साक्षांकन करणे यामुळे लाखो रुपयांचा खर्च होतो. अनेकदा जमिनीची किंमत जेवढी असते तेवढाच खर्च कोर्ट कचेरीत होतो किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च होत असतो. तारीख पे तारीखमुळे होणारा मानसिक ताण माणसाला नैराश्याकडे ढकलतो. म्हणूनच कायद्याने सामान्य नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत त्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. आता आपण या समस्येवरील प्रॅक्टिकल आणि कायदेशीर उपायांकडे वळूयात. हे 4 उपाय वापरून तुम्ही तुमची केस गतीने पुढे नेऊ शकता. यामधील पहिला उपाय म्हणजे वैकल्पिक वाद निवारण पद्धती म्हणजेच अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणजेच ADRचा वापर केला पाहिजे. म्हणजे खटला न्यायालयामध्ये किंवा एखादा दावा न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष चालण्याऐवजी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 89चा वापर करा. या कलमानुसार न्यायालय वाद कोर्टाबाहेर सोडवण्याची परवानगी देते. यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामधील पहिला पर्याय म्हणजे मध्यस्थी म्हणजेच मेडिएशन. आता तुम्ही कोर्टामध्ये मेडिएशन किंवा मेडिएटर ही बाब ऐकलीच असेल, जेथे एक निष्पक्ष मध्यस्थ दोन्ही पक्षांमध्ये तडजोड घडवून आणतो. त्याचप्रमाणे दर 3 महिन्यांनी होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये परस्पर संमतीने दावे तत्परतेने निकाली देखील काढले जातात.
येथे झालेला तडजोडनामा हा अंतिम असतो आणि त्याला पुढे कोठेही आव्हान देता येत नसल्याने वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतात. दुसरा उपाय म्हणजे पहिल्याच दिवसापासून प्राथमिक पुरावे भक्कम ठेवा. भारतीय पुरावा कायद्यानुसार तोंडी पुराव्यापेक्षा कागदोपत्री पुरावा सर्वोच्च मानला जातो. दावा दाखल करतानाच मालमत्तेचे फेरफार, सातबारा उतारा, नोंदणीकृत खरेदी दस्त आणि अधिकृत नोटीसची प्रत यासारखे सर्व ओरिजिनल दस्तऐवज कोर्टामध्ये सादर करा. जेणेकरून तुमचे कागदपत्र मजबूत असतील तर प्रतिवादीला खोटे सबबी सांगून, खोटे कारण सांगून वेळ काढूपणा करता येणार नाही. तिसरा उपाय म्हणजे अनावश्यक स्थगितीला विरोध करा. ऑर्डर 17 दिवाणी प्रक्रिया संहितेमधील ऑर्डर 17चा वापर केला पाहिजे. अनेकदा विरोधी पक्ष केवळ वेळ काढूपणा करण्यासाठी वारंवार तारखा मागत असतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 17 रूल 1चा संदर्भ देऊ शकता. या नियमानुसार कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण खटल्यामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा स्थगिती देता येणार नाही. जर तरीही समोरचा पक्ष तारीख मागत असेल तर न्यायालयाला आर्थिक दंड आकारण्याची विनंती करा. या दंडाच्या भीतीने वेळ काढूपणा थांबतो देखील. चौथा उपाय म्हणजे पक्षकार म्हणून तुम्ही केवळ वकिलांवर विसंबून न राहता स्वतः जागरूक राहिले पाहिजे. केंद्र सरकारच्या न्याय विभागाने ई-कोर्ट सर्व्हिसेस नावाचे अधिकृत मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्या दाव्याचा CNR नंबर या ॲपमध्ये टाकून तुम्ही घरबसल्या पुढील सर्व गोष्टी तपासू शकता. त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे पुढील सुनावणीची तारीख असेल, न्यायालयाने दिलेले आदेश असतील, केस कोणत्या टप्प्यावर आहे हेही आपल्याला तिथे पाहण्यास मिळते. यामुळे पारदर्शकता राहते आणि तुम्हाला तुमच्या केसच्या सद्यस्थितीची अचूक माहिती मिळते. तर मित्रांनो, कायदा हा आंधळा नसतो, तर तो प्रक्रियेने बांधलेला असतो. जर आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या हक्कांचा आणि कायदेशीर तरतुदींचा योग्य वापर केला तर या तारीख पे तारीखच्या चक्रातून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. तुम्हाला ही कायदेशीर माहिती कशी वाटली? तुमच्या मनामध्ये दिवाणी कायद्याबाबत काही शंका किंवा प्रश्न आहेत का? असल्यास आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा मग स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.